नमस्कार. रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं चिकन 65. चिकन बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथे बोनलेस चिकन 1 किलो घेतलं आहे आणि हे चिकन मी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे चिकन आतून अगदी सॉफ्ट होतं, ते वातळ होत नाही. म्हणून आपल्याला हे अर्धा तास आधी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेतले. आता आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 चमचा मीठ आणि 1 किलो चिकनसाठी इथे 3 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतके हळद टाकून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मी इथं हळद घालून हे व्यवस्थित प्रत्येक चिकनच्या पीसला हे व्यवस्थित लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं आणि त्या चिकनच्या ज्या पीस आहेत त्याची टेस्टही खूप चांगली येते. मॅरिनेट झाल्यानंतर आता हे 5 मिनटानंतर यामध्ये मी मसाले घालून घेत आहे. मसाल्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा जो घरचा कांदा लसूण मसाला असतो तो घेतलेला आहे. असं दोन्ही मिळून 3 चमचे होतं. असं लाल तिखट मी म्हणजे तिखटाचं प्रमाण 3 चमचे इतकं घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा धनेपूड, 2 चमचे गरम मसाला, जो आपला चिकन मसाला असतो तोही तुम्ही घालू शकता. आणि जो मार्केटमध्ये भेटतो चिकन 65चा मसाला तो यामध्ये मी 2 चमचे घातलेला आहे. आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे आपण मगाशी मिठामध्ये ते मॅरिनेट करून ठेवलेलं त्यावेळेला मीठ टाकलेलं, त्यामुळे ह्याला पाणी सुटलेलं असतं. चिकनला थोडं पाणी सुटतं, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं आहे. तर तुम्ही बघू शकताय त्याचा कलरही खूप छान आला आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 वाटी इतकं कॉर्नफ्लॉर घेत आहे. तर चमच्याने म्हणाल तर साधारणतः 4 चमचे इतकं कॉर्नफ्लॉर घेत आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 2 चमचे तांदळाचं पीठ इतकं हे प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, हे अगदी सहज मिक्स होतं. मीठ टाकल्यामुळे चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं असतं, त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकताय हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पण त्याआधी मी इथे त्याचा कलर अजून छान येण्यासाठी यामध्ये फूड कलर घालत आहे. तर तो हे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा लाल तिखटमुळे सुद्धा ह्याचा कलर खूप छान येतो. हे व्यवस्थित मिक्स करून मी हे 2 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवत आहे. तुम्ही साधारण 1 तास जरी ठेवलं तरी चालेल, पण जितका वेळ जास्त ठेवाल तेवढं ते चिकनमध्ये मसाले व्यवस्थित मुरतात आणि त्याची टेस्ट खूप छान येते. तर हे 2 तासानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे भिजलेलं आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक छोटी कढई ठेवलेली आहे, म्हणजे तेल जास्त लागत नाही. तर कढईमध्ये तेल गरम झालं आहे. त्यानंतर आपल्याला एक पीस असं चिकनचे यामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. एकदम जास्त न सोडता मी इथे 5 ते 6 चिकनचे पीस सोडलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने ते तळले जातात. तर इथे चिकन सोडल्यानंतर आपल्याला ते लगेच पलटायचे नाहीत. थोडा वेळ एका साईडने भाजल्यानंतर पलटायचे आहेत. आणि हे असे जरा वेगळे करून घ्यायचे, म्हणजे चिकटून बसत नाही. चिकटून बसलं तर ते आतून थोडंसं कच्चं राहू शकतं, म्हणून ते जरा एक चमच्याच्या सहाय्याने मी ते वेगळं करत आहे. आणि 2 ते 4 मिनटानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत. जास्त वेळ देखील तेलामध्ये तळायचे नाही. जास्त वेळ तळल्यामुळे देखील चिकन वातड होऊ शकतं. हे व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. इथे चिकन व्यवस्थित तळलं गेलं आहे.
आता मी हे काढून घेते. त्यानंतर आपल्याला त्या चिकनला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. जे आपण चिकन तळलेलं होतं तेच तेल मी या ठिकाणी घेतलं आहे. आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि त्या तेलामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि ते सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून हे व्यवस्थित फोडणी परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तळून घेतलेलं चिकन 65 घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे चिकन 65 तयार होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपण शेवटी जी ही चिकनला फोडणी दिली आहे त्यामुळे चिकनची टेस्ट अजूनच वाढते. तर तुम्ही नक्की ही फोडणी देऊन एकदा ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.